गेल्या वर्षापासून चालत आलेल्या मराठा आरक्षण लढ्याला अखेर यश आले। मराठ्यांच्या आरक्षणासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्र पेटून काढणाऱ्या मराठ्यांचा क्रांतीसूर्य मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला आज यश मिळाले असून या महाराष्ट्र सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत। या अभूतपूर्व क्षणाचा सर्वत्र जल्लोष साजरा करण्यात येत आहे। कोपरगाव मध्ये देखील सकल मराठा समाज बांधव व विविध राजकीय पक्षाच्या वतीने मराठा आरक्षण लढ्याला यश मिळाल्याचा आनंद मोठ्या धूमधडाक्यात भगवा गुलाल उधळून ढोल ताशांच्या ठेक्यावर नाचत फटाक्यांची आतिषबाजी व पेढे वाटून आनंद साजरा केला आहे। यावेळी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तसेच उपोषणकर्ते यांचा सत्कार यावेळी करण्यात आला आहे। लिहिता येईल असा दिवस मराठा समाजाच्या बाबतीतला आहे, कारण की जो समाज 1980 साली स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली आरक्षणाची पहिल्यांदा मागणी केली, 1982 साली मुंबईवर मोर्चा घेऊन गेले आणि त्यानंतर अनेक वेळास राज्यभरातून वेगवेगळ्या पद्धतीने मागण्या ज्या समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत झाल्या, त्याला कुठेतरी जवळपास 40-45 वर्षांनी यश आज या निमित्ताने आलेला आहे। निश्चितच सदन समाजला जाणारा समाज हा काळानुरूप त्या ठिकाणी मोठे शेतीदार होते, अल्पभूधारक होत गेले आणि पर्यायी अडचणीत सापडला। सगळ्या समाजातील लोक काही सक्षम किंवा आर्थिकदृष्ट्या सुदृढ नसल्या कारणास्तव समाजाची अनेक वर्षांची ही मागणी आज पूर्ण झालेली आहे। यामध्ये विशेषतः खरं तर या सगळ्या प्रवाहामध्ये अनेकदा ज्यांनी मागण्या केल्या त्यावेळेस मागील सरकारने आरक्षण दिलं, ते टिकलं नाही। नंतर देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या कालखंडामध्ये आरक्षण दिलं, हायकोर्टामध्ये टिकलं, नंतरच्या काळामध्ये ते सुप्रीम मध्ये त्याला अडचण आली, पुन्हा आता क्युरेटिव्ह पेटिशन त्या ठिकाणी दाखल आहे आणि तिथे ते लढा चालू आहे। परंतु या लढायला वेगळी धार आदरणीय जरांगे पाटलांनी त्या ठिकाणी दिली आणि सर्वसामान्यांचा आवाज म्हणून संबंध महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये त्यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेतलं आणि सरकारला या ठिकाणी मार्ग काढण्यासाठी प्रवृत्त केलं आणि म्हणून एक आनंदाचा क्षण आहे। कालच या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील किंवा देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, या तिघांच्या पुढाकाराने जरांगे पाटलांना ते GR या ठिकाणी सुपूर्द केलेला आहे। निश्चितपणाने या लढ्याला एक यश आलेलं आहे, म्हणून तो आनंद उत्सव आम्ही या कोपरगाव मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आणि तसंच ज्या घटनेच्या माध्यमातून आपल्याला हे आरक्षण मिळालं किंवा आंदोलन करता आलं असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून सगळ्यांना पेढे भरून फटाकडे वाजून आम्ही आनंद उत्सव साजरा केलेला आहे। विशेष उल्लेख या ठिकाणी जे कोपरगावकरांनी या ठिकाणी या आंदोलनाला धार दिली, अनिलजी गायकवाड असतील, आढाव पाटील असतील किंवा सगळे पुंडेताई असतील किंवा सुनीलराव असतील, या सगळ्या मंडळींचे आम्ही या ठिकाणी सत्कार करून त्यांचे आभार व्यक्त केलेले आहे। त्याच्यामुळे पुनश्च एकदा सरकारचा आणि जरांगे पाटलांचं खूप खूप आभार। छत्रपती शिवाजी महाराज की जय। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजासाठी एक आनंदाचा दिवस आहे। सर्वप्रथम मी राजमाता राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊंना त्रिवार अभिवादन करतो। छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांच्या पवित्र स्मृतीस त्रिवार अभिवादन। जो आरक्षणाचा लढा या महाराष्ट्रामध्ये गेल्या 50 वर्षापासून चालू होता, त्याला आज कुठेतरी यश आलेलं आहे। स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी जो लढा सुरू केला आणि तो संपवला तो जरांगे पाटलांनी। या कालखंडामध्ये अण्णासाहेब पाटलांना त्यावेळच्या राजकारत्यांमुळे आणि आरक्षणामुळे आत्महत्या करावी लागली होती। विनायकरावजी मेटे यांना बलिदान द्यावं लागलं होतं। काकासाहेब शिंदे सारख्या माणसाला आत्महत्या करावी लागली होती। हे सगळं आणि असंख्य मराठे जवळजवळ 700 ते 800 युवकांना आत्महत्या कराव्या लागल्या आणि आज कुठं ते या सर्वांचं बलिदान देऊन आज हा दिवस उभारलेला आहे। याचं सगळं श्रेय जर असेल तर या सर्व ज्या महान आत्यांना आहे ज्यांनी आपलं प्राणाचं बलिदान दिलं,
तर निश्चितपणे आजचा हा दिवस या शासनासाठी, या महाराष्ट्रातील जनतेसाठी हा सणाचा दिवस बनवला आहे आणि हे समतेचं वातावरण भविष्यात असंच राहील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया. आणि मी राज्य शासनाचे आभार व्यक्त करतो की त्यांनी जरांगे पाटलांची जी सूचना होती ती मान्य केली. कोपरगावचे आमदार आशुतोष काळे साहेब यांनी वेळोवेळी मराठा प्रश्नाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर पाठिंबा दिला आणि मंत्रिमंडळामध्ये त्यांनी मागण्या केल्या. तर त्याबद्दल मी आमदार साहेबांचे अभिनंदन करतो आणि सर्व कार्यकर्ते विशेष करून आपल्या कोपरगाव शहरामधील अनिलजी गायकवाड असतील, नियोजी भगत असतील आणि सर्व सहकारी आमचे सुनीलजी साळुंके असतील, योगेशजी खालकर, सुनील भाऊ साळुंके आणि सर्व मराठा समाज, आमच्या महिला भगिनी यांनी वेळोवेळी या आरक्षणाला पाठिंबा दिला आणि उपोषण केले. त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. आजचा दिवस सुवर्णाक्षराने लिहिला जाईल. आपल्या बांधवांचं जे बलिदान हा गाळा केलेला नाहीये आणि आपल्या सर्व भाऊंनी अभूतपूर्व लढा दिला. त्या संपूर्ण भारतात पूर्ण जगामध्ये आपण एक मोठा विश्वविक्रम तयार केलेला आहे आणि सगळ्याच पद्धतीचं सगळ्याच मराठा समाजाने आपल्यासाठी योगदान दिलं आणि आज आपल्या मागण्या होत्या मान्य झाल्या. त्याबद्दल सगळं सरकार सकल मराठा समाजाचं जरांगे भाऊंचं आणि मंत्रिमंडळाचं सगळ्यांचा अध्यक्षांना आभार व्यक्त करते आणि सगळ्यांना धन्यवाद देते. आज आपला खूप मोठा दिवस आहे आणि आज जे आयसी करते सगळं गाडीवर खूपच पडला होता त्या समाजाला एक मोठा आभार, एक मोठा दिवस, एक मोठं भविष्य आज मराठा समाजाला मिळालेलं आहे. त्यानिमित्ताने सगळ्यांचं अभिनंदन आणि सगळ्यांचे आभार मानते. जय शिवराय. 22 तारखेला रामलल्लांची प्राण प्रतिष्ठा होते आणि आज मराठा समाजाला न्याय मिळतो. खरोखर रामराज्य चालू झालंय असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. मी माझे दैवत आणि समाजाचे दैवत जे देवरूपी आले असे मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला महायुती सरकारने न्याय दिला. त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या आज मान्य केल्या. त्याबद्दल मी सर्वप्रथम महायुती सरकारचे खूप खूप समाजाच्या वतीने आभार व्यक्त करतो. यामध्ये सर्व जे काही बलिदान दिलेले मराठा समाजातील मानव असतील त्यांचेही मी आज आभार व्यक्त करतो की त्यांनी त्यांच्या बलिदानाला जे बलिदान दिलं त्याला आज न्याय मिळतो आहे. आणि मला एवढंच सांगायचं आहे की यापूर्वी ज्या ज्या लोकांनी या समाजाला विरोध केला त्यांचा आज तोंड घशी ते पडलेलेच आहे. परंतु मी सर्वप्रथम या ज्या समाजांनी हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई या सर्वांनी मराठा समाजाला जे आरक्षण मिळावं म्हणून जो पाठिंबा दिला त्यांचे खूप आभार व्यक्त करतो. तसेच आमचे आमदार आशुतोष दादा त्याचप्रमाणे राजेश आबा परजाने यांनी वेळोवेळी समाजाला मार्गदर्शन केले, मदत केली. विवेक भैयांनी मदत केली, त्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये हा समाजाला जो न्याय मिळालेला आहे तो योग्य दिशेने त्याचा अंमलबजावणी होईल अशी आशा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय. सारखे भ्रष्ट लोक आपल्याला पुन्हा आपल्यामध्ये दिशाभूल करतील तर ते आपल्याला आता करायचं नाहीये. आम्ही ओबीसी होतोच, परंतु शासन दरबारी अडकलेल्या आमच्या नोंदी सापडत नव्हत्या. आज सरसकट आमच्या नोंदी सापडलेल्या आहे. आमचे नातेवाईक सगळे शहरांना सगळ्यांना सामावून घेण्यात मुख्यमंत्री साहेबांचं, अजित पवार साहेबांचं, फडणवीस साहेबांचं सुद्धा आम्ही या ठिकाणून आभार मानतो की त्यांनी खऱ्या अर्थाने आमच्या